5 नोव्हेंबरला आहे त्रिपुरी पौर्णिमा, ज्या आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. या पौर्णिमेला त्रिपुरी वात जाळली जाते, प्रज्वलित केली जाते. त्यामागे नक्की कारण काय आहे, ती वात कशी प्रज्वलित करावी. त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन आवर्जून घेतलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन इतर वेळी स्त्रिया घेत नाहीत, पण त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मात्र कार्तिक स्वामींचं दर्शन नक्की घेतलं जातं. यामागे काय कारण आहे, त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेला नक्की आपण सामान्य माणसांनी काय करायला हवं, कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या, त्या का कराव्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. त्रिपुरी पौर्णिमेला जो दिवा लावला जातो त्याला खास वात तयार केली जाते, ज्याला त्रिपुरी वात म्हणतात. काही जण 105 वातींचा एक संच करतात किंवा काही जण 700-750 वातींचा एक संच करून तो दिवा लावला जातो. एवढी मोठी वात लावण्यामागचं कारण म्हणजे त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा भगवान शिवशंकरांनी या दिवशी वध केला होता आणि त्या त्रिपुरासुराच्या वृत्तीचं दहन व्हावं, त्याची आठवण म्हणून कापसाचे सूत काढून ती वात तयार केली जाते, एक विशिष्ट पद्धतीची वात, आणि ती या दिवशी प्रज्वलित केली जाते. हल्ली बाजारात ही त्रिपुरी वात विकत सुद्धा मिळते. तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही वात तयार करू शकता किंवा बाजारातनं ही त्रिपुरी वात विकत आणून भगवान शिवशंकरांसमोर पेटवू शकता. यामागे मुख्य कारण असं आहे की तारकासुराच्या वधानंतर त्याचे 3 मुलं यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यांनी वर मागितला. अर्थात राक्षसांना काय हवं असायचं, आम्हाला अमर करा, पण अमरत्वाचं वरदान तर कोणताच देव देत नव्हता आणि म्हणून मग राक्षस काहीतरी शक्कल लढवायचे आणि अवघड मरण मागायचे. त्या प्रकारेच या तारकासुराच्या 3 मुलांनी सुद्धा 3 नगरं, 3 पुरं, त्रिपुरा मागितली, म्हणजे 3 शहरं, आकाशात फिरणारी 3 शहरं मागितली आणि ही 3 शहरं सतत आकाशात फिरत राहतील असंही वरदान मागितलं. ही शहरं जेव्हा एका रेषेमध्ये येतील तेव्हाच आमचा वध व्हावा किंवा तेव्हाच आमचा विनाश व्हावा असा वर त्यांनी मागितला आणि या 3ही शहरांना एकच बाण मारून नष्ट करता यावं असाही वर मागितला. अर्थात ब्रह्मदेवांनी वर दिला सुद्धा आणि मग ह्या 3ही राक्षसांनी सगळीकडे हाहाकार माजवला. या 3ही राक्षसांना त्रिपुरासूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं, कारण तिघही एकत्रच सगळीकडे हाहाकार माजवत होते. आणि या तिघांना भस्म करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी या तिघांची 3ही नगरं जेव्हा एका सरळ रेषेत आली तेव्हा एकाच बाणाने तिघांनाही भस्म केलं. आणि म्हणून त्या दिवसापासनं त्रिपुरी प्रकारची ही खास वात तयार केली जाते. ती 3 वातींची मिळून एक वात असते. अशा 700 किंवा 750 वातींचा संच, प्रत्येक भागात प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत, त्याप्रमाणे या वातींचा एक संच करून तो भगवान शिवशंकरांपुढे पेटवला जातो. अर्थात प्रकाशाचा अंधकारावर हा विजय असतो, सत्याचा असत्यावर विजय असतो, भक्तीचा अहंकारावर विजय असतो. आता ही त्रिपुरी वात लावल्याने सामान्य मनुष्याला काय लाभ होतो, तर भगवान शिवशंकरांची कृपा होते. कारण भगवान शिवशंकरांना त्रिपुरासुराच्या वधानंतरच त्रिपुरारी, त्रिपुरांतक या नावांनी ओळखलं जाऊ लागलं आणि या दिवशी त्रिपुरी वात लावल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्रिपुरी वात आपल्या जीवनात अज्ञान, भीती, दुःख दूर करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्र सांगतं की या पौर्णिमेला ही त्रिपुरी प्रकारची वात लावल्याने धनलाभाचे मार्ग सुद्धा खुले होतात, आर्थिक अडचणी दूर होतात, कुटुंबात प्रेम, शांती, सौहार्द वाढतं, पुण्यवृद्धी होते, मनःशांती मिळते. कारण लावलेला एक दिवा हा सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात, संपूर्ण वातावरणामध्ये निर्माण करत असतो आणि प्रकाशाचा हा लावलेला छोटासा दिवा आपलं आयुष्य उजळून टाकतो. या त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतात. कार्तिक स्वामींचं दर्शन इतर वेळी स्त्रिया घेत नाहीत अशी एक प्रथा, परंपरा आहे. पण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मात्र, अर्थात या त्रिपुरी पौर्णिमेला मात्र आवर्जून महिलांसाठी सुद्धा कार्तिक स्वामींचं दर्शन खुलं असतं आणि म्हणून कार्तिक स्वामींच्या मंदिरात सुद्धा भरपूर भाविकांची गर्दी या दिवसामध्ये बघायला मिळते.